विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसित. आज दिनांक रोजी शाळा येथे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेत समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा संपन्न झाली. सभेत समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, पालक सदस्य उपस्थित होते. सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यावर चर्चा करून त्यात कोणताही बदल न करता आहे तसे कायम ठेवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. विषय क्रमांक 2. शालेय परिसरातील सुरक्षितता. सभेत शाळा आवारातील सुरक्षितता या विषयावर सविस्तर चर्चा झाली. शाळेच्या प्रवेशद्वारावर रजिस्टर ठेवणे, CCTV बसविणे, शाळेतील जिने व गॅलरीमध्ये सुरक्षित रेलिंग असणे, खेळाच्या साहित्याचा योग्य वापर, स्वच्छता राखणे तसेच अग्निशमन साहित्याची तपासणी इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला. सर्व सदस्यांनी आपापली मते मांडली व ठराव मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 3. बालकांच्या हक्कांचे रक्षण. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क, सुरक्षित वातावरण, आरोग्य व पोषण, खेळ व संस्काराचा हक्क तसेच कोणताही भेदभाव न करता समान संधी देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. शाळेत बालहक्कांविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करावे यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, बालहक्क तज्ज्ञ यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सुविधा, आरोग्य तपासणी शिबिरे व जागृती कार्यक्रम घेण्यात यावेत, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 4. तक्रारींची गोपनीयता राखून निवारण करणे. शाळेत बसविण्यात आलेल्या तक्रार पेटीत विद्यार्थी आपली समस्या, अडचण अथवा सूचना लिहून देतात. विद्यार्थ्यांना कोणतीही भीती किंवा दडपण न ठेवता तक्रार करता यावी यासाठी तक्रार पेटीत आलेल्या पत्रातील विद्यार्थ्यांची नावे गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेत तक्रार पेटीत आलेल्या तक्रारींची नावे व माहिती गोपनीय ठेवून त्यांचे परीक्षण करून योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही भीती न वाटता आपल्या अडचणी व्यक्त करता येतील. समितीने ठरवले की तक्रारीचे निवारण तातडीने करून निकाल विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी राबवावा. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 5. शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्याबाबत. शालेय परिसर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवण्याची गरज आहे. परिसरातील कचरा गोळा करणे, शौचालयांची स्वच्छता, पाण्याच्या टाक्याची स्वच्छता, वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्त परिसर या उपक्रमांचा समावेश करण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी स्वच्छता शपथ, पोस्टर स्पर्धा व रॅली घेण्यात यावी. सर्वानुमते हा उपक्रम नियमितपणे राबवावा असे ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 6. ऐनवेळी उपस्थित होणारे विषय. ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या संमतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.